शिरू गटात शर्मिला पाटील आणि सुनीता मोकल यांचा जोरदार प्रचार। आमचं ठरलंय कमळ आणि घड्याळासमोरील बटण दाबून महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करणार। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी होत असल्याने उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। शिरू जिल्हा परिषद गटात भाजपच्या कमळ चिन्हावर शर्मिला वैकुंठ पाटील तर डोलवी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर सुनीता परशुराम मोकल हे महायुतीचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत। यांचा होम टू होम प्रचार सुरू असून प्रचाराला मतदार जनतेकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जिल्हा परिषद शिरू गटात व पंचायत समिती गणात अंतिम टप्प्यातील जोरदार प्रचार सुरू आहे। यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येत असून जोरदार प्रचार करण्यात येत आहे। निशाणी कमळ आणि घड्याळासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करणार असल्याचा निर्धार यावेळी मतदारांनी केला आहे। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नरेश मोकल, परशुराम मोकल, चंद्रकांत पाटील, अनिल मोकल, सुनील मोकल, प्रभाकर पाटील, राजू मोकल, भरत पाटील, लक्ष्मण मोकल, किशोर मोकल, विजय शिर्के तसेच महिला, ग्रामस्थ यांनी प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे। आमचं ठरलंय शर्मिला वैकुंठ पाटील जिल्हा परिषद उमेदवार यांची कमळ निशाणी आहे। आम्ही कमळाला भरभरून मतांनी विजयी करू व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार सुनीता परशुराम मोकल यांची घड्याळ निशाणी आहे, त्यांनाही आम्ही बहुमताने विजयी करू आणि महायुतीचा विजय असेल। मतदारांना एकच विनंती आहे की कमळ आणि घड्याळ युतीच्या माध्यमातून तुम्ही मतदान करायचं आहे आणि बहुमताने विजय करायचा आहे। मी सुनीता परशुराम मोकल, पंचायत समितीची उमेदवार। माझे चिन्ह आहे घड्याळ आणि शर्मिला ताईंचं चिन्ह आहे कमळ। जिल्हा परिषद आणि दोघींना आम्हाला बहुमताने विजय करा।